नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत गाडीमध्ये बसलेले असतात. त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत असतो आणि त्याचवेळी राहुलने पाठवलेले 2 गुंड त्यांचं काम करत असतात. आता ते दोघंही त्यांची बाईक घेऊन अद्वैतच्या गाडीसमोर येतात आणि मुद्दाम हळूहळू चालत असतात, वाकडे तिकडे चालत असतात, जेणेकरून गाडीला त्यांचा धक्का लागो. आणि अगदी त्यांच्या मनासारखंच झालेलं असतं. अद्वैतची गाडी त्यांच्या गाडीला टच झालेली असते आणि ते खाली पडतात. ॲक्च्युली त्यांना काहीही लागलेलं नसतं. एकदम आल्हाददायक ते खाली पडलेले असतात. परंतु आता ते मोठमोठ्याने ओरडू लागतात की पाय गेला, माझा पाय गेला, माझा पाय गेला. असं म्हटल्यावर अद्वैत, कला आणि ड्रायव्हर तिघेही खाली उतरतात. मग आता त्यातला एक गुंड ड्रायव्हरला म्हणू लागतो की अरे 2% ड्रायव्हर, तुला कळत नाही का गाडी कशी चालवायची ते? अद्वैत त्यावेळी त्या गुंडांना म्हणत असतो की अहो दादा तुम्हाला काही लागलंय का ते एकदा बघा, बाकीचं सगळं जाऊ देत. तर त्यातला दुसरा गुंड अद्वैतला म्हणत असतो की तू नको शिकवूस आम्हाला, तू गप्प बस. अद्वैत म्हणतो की अहो दादा प्लीज तुम्ही असं नका बोलू, आणि तसंही आमची चूक अजिबात नाही आहे. खरं तर आम्ही बरोबर रस्त्याने चाललो होतो, तुम्हीच आमच्यामध्ये घुसलात, चूक खरी तुमची आहे. त्यावर गुंड म्हणतो की हां, तू काय सांगायला लागलाय आम्हाला? म्हणजे तू सरळ रस्त्याने चाललाय म्हणजे काय दुसऱ्या गाड्यांना ठोकत चालणार आहेस का तू? अद्वैत म्हणतो की अहो दादा मी तुम्हाला खरंच सांगतोय, ड्रायव्हरची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. अगदी ड्रायव्हर व्यवस्थितच गाडी चालवत होता. अहो तुम्ही अचानक गाडीमध्ये आलात ना, त्यामुळे हे सगळं झालं, नाहीतर आपला ॲक्सिडेंट नसता झाला. हे ऐकल्यावर गुंड चिडतो आणि म्हणतो की हे शहाण्या, तू नको सांगू आम्हाला काय खरं आणि काय खोटं ते, काय चुकीचं आणि काय बरोबर ते. हे बघ, एक लक्षात ठेव, हा एरिया आमचा आहे. त्यामुळे आमच्याच एरियामध्ये येऊन दादागिरी दाखवायची नाही. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आम्ही 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कला म्हणते की अहो दादा उगाचच ओरडून बोलू नका. पहिली गोष्ट म्हणजे आमची काही यात सगळ्यात चूकच नाही आहे. आम्ही आमच्या रस्त्याने बरोबर चाललो होतो, तुम्हीच तुमची गाडी मध्ये आणली आणि त्यामुळे गाडीला धडक झाली आहे. तर तो गुंड कलाला म्हणतो की ए हिरोईन, तू जरा शांत राहा. आणि मग अद्वैतला देखील म्हणतो की ए हिरोपंती, अरे तुझी हिरोईन जास्तच उड्या मारतीये, जास्त टवटवा बोलतीये आणि तुझी हिरोईन सोबत आहे म्हणून तू जास्त हिरोपंती करायला लागला काय बोकडा? असं जेव्हा तो गुंड आता अद्वैतला म्हणतो तेव्हा अद्वैतचं डोकं आता खूप ठणकलेलं असतं. तरीसुद्धा तो गुंड शांत बसत नसतो. तो गुंड म्हणत असतो की काय रे, तू आलास आणि आम्हाला ठोकलंस आणि वरच्या वर आम्हाला बोलतोयस तू? हे बघ, तुझी हिरोपंती चालणार नाही हा इथं. तुझी ही हिरोपंती आम्हाला अजिबात दाखवायची नाही. हे बघ, थोड्याच मिनिटात तुझा टांगा पलटी आणि घोडेफारा करून टाकेल हा. तेव्हा कला म्हणते की ओ दादा असं का बोलताय तुम्ही? अहो नीट बोला ना आमच्याशी. अद्वैत म्हणतो की सांगून ठेवतोय, नीट बोलायचं हा आमच्याशी. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मगासपासून तुम्ही बडबड करताय. जर तुम्हाला एवढं लागलंय तर तुम्ही एवढे बडबड का करताय? आणि मगासपासून मी बघतोय की तुम्हाला कुठेही काहीही लागलेलं नाहीये, तरीसुद्धा तुम्ही हे सगळं का बोलताय? कला म्हणते की अहो दादा मगासपासून तुम्ही किती कांगावा करताय या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला काही लागलं नाहीये तर काय इतकं बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलताय ते? त्यावेळी गुंड म्हणतो की हा कोणीही असेल, आता याची अशी वाट लावतो ना, तू सुद्धा बघशील हिरोईन. आता अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय रे तुमचं मगासपासनं? आणि धमक्या कोणाला देतोयस रे? आणि हिच्याशी नीट बोलायचं हा. अद्वैत आता कलाची बाजू घेऊन त्या गुंडांशी भांडत असतो, कारण ते गुंड आता कलालाही वाईट साईड बोलत असतात. त्यातला दुसरा गुंड म्हणत असतो की काय बोलतोस? आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला काय एवढा शहाणा समजतोस का? आहेस कोण तू? असेल तू कितीही वरचा, आमची सुद्धा अगदी वरपर्यंत ओळख आहे बरं का. तर तू आमच्या अंगावर गाडी घातलीस. दुसरी गोष्ट माझ्या पायाला लागलंय आणि वरून काय आम्हाला अक्कल शिकवतो का परत? आता काय तू आम्हाला वॉर्निंग वगैरे देतोयस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वॉर्निंग देत नाही आहे. एकतर मी तुमच्याशी खूप सभ्यपणे बोलतोय, त्यामुळे तुम्हीही माझ्याशी सभ्यपणे बोला. आणि तसंही एवढं काही झालेलं नाही आहे. हे बघा, आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आम्हाला तिथे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज आता तुम्ही जा बरं.
तरीसुद्धा ते गुंड दादागिरीच करत असतात. मग कला म्हणते की अहो अहो तुम्ही बघताय का, तो तुमच्याशी किती सभ्यपणे बोलतोय, किती सभ्यपणे वागतोय आणि तुम्हाला सभ्यपणेच विचारतोय, परंतु तुम्ही काय करताय, तुम्ही असं उत्तर का देताय, असं विरुद्ध का बोलताय तुम्ही. त्यावेळी गुंड चिडतो आणि म्हणतो की मी अजूनपर्यंत माझ्या बासोबत सुद्धा सभ्यपणे बोललेलो नाही आहे. हे बघा, माझ्याशी वाकडं त्याची म्हसनात लाकडं. कला म्हणते की उगाचच काही बोलू नका आणि काही खापर फोडायचंय म्हणून फोडू नका. अहो आमची गाडी खूप स्लो होती आणि पहिली गोष्ट तुम्ही आमच्या गाडीमध्ये आला आहात आणि म्हणून गाडीचा धक्का तुम्हाला लागलाय. उगाचच या गोष्टीचा कांगावा करू नका. आमची या सगळ्यामध्ये काही एक चूक नाहीये. गुंड म्हणतो की गप्प बस, तुझी टिवटिव आहे ना ती तुझ्या हिरोपाशी दाखवायची, आमच्यापाशी नाही. आम्ही नाही ऐकून घेणार तुझी टिवटिव. त्यावेळी अद्वैत कलाला म्हणतो की खरे थांब, आपला यांच्याशी वाद घालून काहीच उपयोग होणार नाही आणि तसंही आपल्याला लवकरात लवकर तिकडे फंक्शनला पोहोचायचं आहे. तू एक काम कर, तू गाडीमध्ये बस. मग कला गाडीमध्ये बसायला जाते. आता अद्वैत त्या गुंडांना सांगतो की हे बघा, तुमचा एरिया आहे ना, नाही आता तुमच्याच एरियामध्ये तुम्हाला अद्दल घडवली ना तर माझं नावसुद्धा अद्वैत चांदेकर नाही. अद्वैत आणि कला दोघंही आता गाडीमध्ये बसायला जातात. त्याचवेळी ते गुंड आता त्यांच्या रुमालावर क्लोरोफॉर्म टाकतात आणि तोच रुमाल अद्वैतच्या नाकावर लावतात. त्यामुळे अद्वैत आता बेशुद्ध होत असतो आणि त्याचवेळी कलाचं लक्ष आता त्या अद्वैतकडे जातं आणि मग कला खूप घाबरते. कला आता धावत पळत येते तर ते गुंड तिथून निघून गेलेले असतात, परंतु अद्वैत मात्र बेशुद्ध झालेला असतो. कला ड्रायव्हरला सांगते की ड्रायव्हर प्लीज पटकन त्यांचा पाठलाग करा. तर ड्रायव्हर त्यांच्या पाठीमागे लागलेला असतो. त्यावेळी कला अद्वैतला बघत असते. अद्वैत काहीही बोलत नसतो, उठतही नसतो. कला अद्वैतच्या तोंडावर पाणी शिंपडत असते, परंतु तरीसुद्धा अद्वैत अजूनही हलत नसतो. तर इकडे आता फंक्शनची सगळी काही तयारी झालेली असते. कार्यक्रम सगळा आयोजित झालेला असतो आणि सगळे गेस्टसुद्धा येऊन बसत असतात. त्याचवेळी सगळं चांदेकर कुटुंबसुद्धा तिथे आलेलं असतं आणि पहिल्या सीटवर सगळ्या VIP सीटवर ते बसलेलं देखील असतं. आणि मग त्याचवेळी खरे कुटुंब देखील येतं. आबा म्हणतात की चला, व्याही मंडळीसुद्धा आली. मग संगीता, कला आणि बाबा हे पुढे बसणार असतात, परंतु संगीताची नजर सोहमवर जाते. त्यामुळे संगीता बाबांना म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे बसा, आम्ही मागे बसतो. काजल म्हणत असते की आई मला पुढं बसायचं आहे ना. तेव्हा संगीता म्हणते की गप्प बस, काय पुढे बसायचं आहे तुला, गपगुमान इथे बसायचं. संगीता आता काजलला दम देते आणि तिला मागच्या सीटवर नेऊन बसवते. कार्यक्रमाचा एक आयोजक तिथे आलेला असतो आणि आबांना तो म्हणतो की आबासाहेब मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. त्यावर आबा म्हणतात की हो बोला ना. आता तो आयोजक आबांच्या कानात काहीतरी सांगतो आणि तिथून निघून जातो. मग आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज, अद्वैत अजूनही आलेला नाही आहे, अद्वैत आला नाही आहे म्हणून कार्यक्रम खोळंबलाय. रोहिणी विचार करते की अरे वा, अद्वैत अजून आलेला नाही आहे, अद्वैत अजून आला नाही आहे तर गेलाय कुठे. परंतु ही गोष्ट चांगली आहे की तो अजून पोहोचला नाही आहे. तर सरोज आता आबांना सांगत असते की आबा अहो मगाशी राहुलने त्याला कॉल केला, मी एक काम करते, बघते तो कुठपर्यंत आलाय. आता सरोज बाहेर जायला लागते. त्याचवेळी राहुल तिथे येतो. मग सरोज राहुलला विचारते की अरे राहुल, मगाशी तू अद्वैतला कॉल केला होता ना, काय झालं त्याचं, कुठपर्यंत आलाय तो, अजून त्याला यायला हवं होतं. तेव्हा राहुल म्हणतो की काय मामी, दादा अजून आला नाही आहे, एव्हाना तर तो यायला हवा होता आणि इतका का वेळ लागतोय त्याला यायला. आणि जेव्हा मगाशी मी त्याला कॉल केला होता तेव्हा तो ऑन द वे होता. सरोज म्हणते की मग अजून कसा नाही आला तो. राहुल म्हणतो की हे बघ मामी, तू पॅनिक होऊ नकोस, वाटलं तर मी त्याला परत कॉल करतो आणि परत त्याला विचारतो. त्यावर गीता म्हणते की ठीक आहे, तू लगेच विचार. सरोज तिच्या जागेवर जाऊन बसते. मग रोहिणी राहुलला विचारत असते की राहुल, या सगळ्यामध्ये तू काय एवढं पुढं करतोय, मी घरामध्ये सुद्धा बघितलं, अद्वैतने मीटिंगला जावं यासाठी तू त्याला एवढा फोर्स का करत होता, नक्की तुझ्या मनात काय चाललंय, काय आहे तुझ्या डोक्यात. राहुल म्हणतो की मम्मा अगं मी एक सॉलिड प्लॅन केलाय. असं ऐकल्यावर रोहिणी म्हणते की काय, तू काय प्लॅन केलाय. हे बघ राहुल, तुला खरंच सांगते की जेव्हा तू प्लॅन करतो ना तेव्हा मला धडकी भरते. हा काय प्लॅन केलाय सांग पहिल्यांदा. तर राहुल म्हणतो की मम्मा अगं नको ना चिडू तू, मी बरोबर केलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे बाबा, तुझे प्लॅन ऐकायला छान वाटतात परंतु प्रत्यक्षात सगळे फुसके असतात आणि त्याचंच मला खूप टेन्शन येतं आहे. राहुल म्हणतो की मम्मा तसं काही एक होणार नाही आहे, दादा इथे येणार नाही या गोष्टीचा पुरेपूर बंदोबस्त केला आहे मी. त्यामुळे तू आता या गोष्टीचा विचार करू नकोस, तू फक्त आता एक गोष्ट एन्जॉय कर. अद्वैत चांदेकर इथे येणार नाही म्हणून इथे जी फजिती होणार आहे ना ती एन्जॉय कर, बाकीचं सगळं जाऊ दे.
रोहिणी म्हणते की ठीक आहे, असं जर असेल तर मज्जा येईल. आणि मग रोहिणी तिच्या जागेवर जाऊन बसते आणि राहुलही. कला आणि अद्वैत अजूनही आलेले नसतात, त्यामुळे संगीता ही कलाला कॉल लावते आणि सरोज अद्वैतला कॉल लावत असते. परंतु त्या दोघांचेही फोन हे गाडीमध्येच असतात, त्यामुळे त्यांना ऐकू जात नसतं. आणि कलाच्या मांडीवर अद्वैत झोपलेला असतो, म्हणजे बेशुद्ध झालेला असतो आणि कला त्याच्याकडेच बघत असते. त्यामुळे फोनकडे काय त्या दोघांचंही लक्ष नसतं. आणि मग सरोज आणि संगीता दोघांनाही आता खूप टेन्शन यायला लागतं. तर आयोजक आता पुन्हा चांदेकरांकडे आलेले असतात आणि ते सांगतात की अद्वैत चांदेकर अजूनही आलेले नाही आहेत, त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला खूप खोळंबा होतोय. तुम्ही प्लीज त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करता का? मग सरोज आता जरा बाजूला येते. पुन्हा ती अद्वैतला कॉल करत असते, परंतु अद्वैत काय कॉल घेत नसतो. त्यामुळे सरोजला आता टेन्शन आलेलं असतं. मग रोहिणी आता सरोजजवळ जाते. सरोजला म्हणते की अगं वहिनी, अजूनही अद्वैत आलेला नाही आहे आणि उगाचच कार्यक्रमाला खोळंबा होतोय. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्यापैकी कोणाला तरी अद्वैतचा अवॉर्ड घ्यावाच लागणार आहे. मग राहुलने घेतला तर काय फरक पडेल? सरोज आता रागानेच रोहिणीकडे बघू लागते. तर त्यावेळी राहुल मात्र तिथे सुद्धा गेम खेळण्यामध्येच बिझी असतो. मग त्यानंतर आता इकडे कला अद्वैतला उठवत असते. अद्वैत अजूनही उठलेला नसतो, त्यामुळे कलाला आता फार काळजी वाटू लागते. तेवढ्यातच तिकडे एक भेळपुरीवाला येतो. मग कला त्याला बोलवते. कला त्याला म्हणते की दादा प्लीज तुम्ही इकडे या ना 2 मिनिट. कला त्याला म्हणते की ओ दादा प्लीज, मला तुमची एक हेल्प हवी आहे. प्लीज तुम्ही मला कांदा द्याल का? तुमच्याकडे कांदा आहे का? मग तो भेळवाला लगेचच आता कांदा काढून कलाला देतो. कला लगेच हाताने कांदा फोडते आणि अद्वैतला कांद्याचा वास देत असते. मग त्यानंतर आता अद्वैत शुद्धीवर आलेला असतो. अद्वैत शुद्धीवर येतो. कला लगेच त्या भेळीवाल्याला म्हणते की दादा दादा प्लीज मला तुमचा मोबाईल देता का? मग भेळीवाला आता कलाला मोबाईल देतो. कला लगेच पोलिसांना फोन ट्राय करते. पोलिसांना ती घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की प्लीज तुम्ही लगेच इथे येऊ शकता का? त्यावर पोलीस म्हणतात की ठीक आहे. मग कला आता अद्वैतला घेऊन जात असते. त्यावेळी आता ड्रायव्हरने आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या दोन्हीही गुंडांना पकडून आणलेलं असतं. कला आता हळूहळू अद्वैतला नेऊन गाडीमध्ये बसवते. अद्वैतला तिने गाडीत बसवलेलं असतं. ड्रायव्हरला ती सांगते की ड्रायव्हर आता तुम्ही पटकन एक काम करा की तुम्ही लवकरात लवकर अद्वैतला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचवा आणि माझं जाऊ द्या, माझं मी नंतर बघेल, मी नंतर येते. परंतु अद्वैत आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला पहिल्यांदा पोहोचवा, मी येते. कला अद्वैतला सांगत असते की अद्वैत डोळे उघडे ठेव, अद्वैत इकडे तिकडे बघत राहा आणि पाणी पित राहा, पाणी ठेवलंय तिथे बाजूला. अद्वैतला सगळं काही समजत असतं, परंतु थोडा तो अनकॉन्शियस असतो. ड्रायव्हर आता अद्वैतला घेऊन कार्यक्रमाकडे निघालेला असतो. कला आता त्या गुंडांना बघते. आजूबाजूच्या लोकांनी गुंडांना पकडून आणलेलं असतं. आता कलाचं डोकं खूप सरकलेलं असतं. त्या गुंडांमुळे अद्वैतला किती काय सहन करावं लागलेलं असतं आणि ह्या गुंडांनी नालायकपणाची हद्द पार केलेली असते हे कलाला चांगलंच ठाऊक असतं. त्यामुळे कला आता त्यांच्यावर खूप चिडलेली असते. बाजूलाच एक काठी पडलेली असते. कला आता ती काठी हातामध्ये घेते आणि जोर जोरात त्या गुंडांना मारू लागते. तर ते गुंड आता कलाकडे गायावाया करत असतात की ओ ताई मारू नका, मारू नका, जाऊ द्यात आम्हाला, जाऊ द्यात आम्हाला. कला म्हणते की नाही, आता मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. तुम्ही माझ्या चांदेकरवर हल्ला केला ना, आता मी तुम्हाला काही सोडणार नाही. आणि तुमची हिंमत कशी काय झाली माझ्या चांदेकरवर हल्ला करण्याची? आता या सगळ्या गोष्टी भोगा तुम्ही, असं म्हणत कला आता त्यांना जोरजोरात काठीने मारू लागते. तर ते गुंड आता चांगलेच ठिकाणावर आलेले असतात. मग कलाने त्यांना एवढं मारलेलं असतं की ते गुंडसुद्धा बेशुद्ध झालेले असतात, ज्या प्रकारे त्यांनी अद्वैतला बेशुद्ध केलेलं असतं. तर इकडे कार्यक्रमात मात्र सर्वजण अद्वैतची वाट बघत असतात. अद्वैत अजूनही आलेला नसतो, त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येत असतं. सरोजही आता अद्वैतची वाट बघत असते, पण अद्वैत काही येत नसतो, फोनही लागत नसतो. मग शेवटी पुन्हा एकदा आयोजक येतात. आयोजक आता आबांना म्हणतात की आबासाहेब, अहो अद्वैत सर अजूनही आलेले नाही आहे आणि आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम हा सुरू करावाच लागेल, कारण सगळे बाकीचे मंडळीसुद्धा थांबलेले आहेत. आता जर अद्वैत चांदेकर यांच्या बदल्यात जर कोणी स्टेजवर येऊ शकतं आणि त्यांचा पुरस्कार स्वीकारू शकतं तर बघा, कारण आपण अद्वैत सरांमुळे बाकीच्या लोकांना खोळंबून नाही ठेवू शकत. अद्वैत सरांच्या बिहाफ कोणीतरी पुरस्कार घेऊच शकतं. त्यावेळी राहुल मात्र गेम खेळत असतो, त्यामुळे सरोजला खूप राग येत असतो की याला आणि माझ्या मुलाचा अवॉर्ड घ्यायला पाठवायचं. सरोज त्याच्या बरोबरीचं सुद्धा त्याला समजत नसते. मग रोहिणी आबांना म्हणत असते, अहो डॅड, मी केव्हापासून वहिनीला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्यापैकी कोणाला तरी अवॉर्ड घ्यायला जाऊ देत. मी म्हणते तिला की अद्वैतच्या बिहाफ राहुल अवॉर्ड घेईल, काय होतंय त्याने? राहुलसुद्धा त्याच कंपनीमध्ये काम करतो ना.
त्यावेळी सरोज आता बोलून दाखवते आणि सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, एक गोष्ट लक्षात घे, अवॉर्ड हा चांदेकरांना मिळतोय, त्यामुळे चांदेकरांपैकीच कोणीतरी एक जाऊन तो पुरस्कार घेतला पाहिजे. असं जेव्हा सरोज म्हणते तेव्हा आता रोहिणीला खूप मोठा झटका लागलेला असतो. सरोज पुढे म्हणते की आणि हो, जर अद्वैतला जर यायला उशीर होणार असेल तर चांदेकरांच्या वारसापैकी एखादा जण घेईल तो पुरस्कार, म्हणजे सोहमसुद्धा घेऊ शकतो. असं जेव्हा सरोज म्हणते तेव्हा रोहिणीला आता खूप राग आलेला असतो की सरोज वहिनी हे काय बोलली, याचा अर्थ ही सरोज वहिनी आम्हाला चांदेकर समजत नाही का, आम्ही काही कुठे रस्त्यावर पडलोय का. रोहिणी आबांना म्हणते की डॅड तुम्ही ऐकताय ना सगळं काही, याचा अर्थ राहुल चांदेकर नाही आहे असं म्हणायचं आहे का सरोज वहिनीला. एक गोष्ट लक्षात ठेव सरोज वहिनी, तू विसरली असशील परंतु मी विसरलेली नाही आहे. या घरची मी मुलगी आहे आणि त्यामुळे राहुलमध्ये सुद्धा चांदेकरांचा अंश आहेच. अच्छा, आता मला गोष्टी कळल्या. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी राहुलला घेऊन फिरणं तुम्हाला जमतं, म्हणजे त्याला एवढं आदबून घेतात, एवढं काम करायला लावतात, नोकरासारखं त्याला राबवतात, तेव्हा मात्र तुम्हाला चालतं. पण जेव्हा सन्मान करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही त्याला बाजूला हाकलून देता आणि काय तर कारण सांगता की तो चांदेकर नाही आहे. सरोज म्हणते की रोहिणी, हे सगळं बोलण्याची ही वेळ अजिबात नाही आहे. रोहिणी म्हणते की हीच तर वेळ आहे बोलण्याची. खरं तर तू सरळपणे म्हणू शकली असतीस की राहुलला अवॉर्ड घेऊ दे, परंतु नाही, तुला मात्र सगळीकडे तुझाच हक्क चालवायचा आहे. आणि हो, रोहिणी जर चिडली तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट म्हणता येते, ते म्हणजे काय, तर रोहिणी भांडखोर आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा तीच कांगावा करत असते. सरोज म्हणते की गप्प बस रोहिणी. रोहिणी म्हणते की तू गप्प बस सरोज वहिनी. अशाच वेळी कळतं की कोण कांगावा करतंय आणि कोण खरं बोलतंय ते. तुम्हाला माझ्या राहुलला वरती येऊ द्यायचंच नाहीये. आणि सरोज वहिनी, आज तुझ्या मुलाला अवॉर्ड मिळतोय ना, कारण तू प्रत्येक वेळी त्याला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे. राहुलमध्ये खूप कॅपॅबिलिटीज आहे, परंतु तो माझा मुलगा आहे ना, म्हणून मात्र तुम्ही त्याला कधी पुढे जाऊच दिलं नाही. तुम्ही प्रत्येक वेळी त्याला दाबूनच ठेवलंय. त्यावेळी आबा म्हणतात की सरोज, हे बघ, तू उगाच हिच्या तोंडी लागू नकोस. आणि तो पुरस्कार अद्वैतलाच मिळालाय ना, जाऊ देत ना, तो पुरस्कार आपल्याच घरी येणार आहे, आपल्या चांदेकरांच्याच घरी येणार आहे, त्यामुळे जाऊ देत राहुलला घ्यायला तो पुरस्कार. असं जेव्हा आबा म्हणतात तेव्हा सरोजला ते मान्य नसतं, पण आबा म्हटल्यामुळे ती गप्प बसते. मग रोहिणी राहुलकडे बघून हसत असते. आबा आता आयोजकांना सांगतात की हे बघा, आमच्या अद्वैतचा पुरस्कार राहुल घेईल. तर आता सगळे गेस्ट वगैरे आलेले असतात, कार्यक्रमासाठी बसलेले असतात आणि मग सूत्रसंचालन करणारा जो माणूस असतो तो आता मोठ्याने पुकारतो. तर यावेळी बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जातोय अद्वैत चांदेकर यांना. असं म्हटल्यावर राहुल मोठ्या दिमाखात उठतो, जसं की अवॉर्ड त्यालाच मिळाला आहे, तो अवॉर्ड घेतोय म्हणजे हे सगळं काही यश त्याचंच आहे असं म्हणून राहुल आता उठतो. इकडे तिकडे बघत असतो, खूप ॲटिट्यूडमध्ये सगळ्यांना बघत असतो. ॲटिट्यूडमध्येच आता स्टेजवर जातो आणि राहुल आता तो पुरस्कार घेणारच असतो. त्याच वेळी अद्वैत आता तिथे आलेला असतो आणि सूत्रसंचालन करणाऱ्याचं लक्ष आता अद्वैतकडे जातं आणि त्यामुळे तो म्हणतो की अद्वैत चांदेकर आले. ड्रायव्हरने अद्वैतला अगदी धरून आणलेलं असतं आणि अद्वैतची ती अवस्था बघून सगळेजण शॉक होतात. सरोजला प्रश्न पडतो की अद्वैतला नक्की काय झालं असेल. सरोज आता पटकन उठते, तीही अद्वैतला आधार देत असते. तर राहुल आणि रोहिणी मात्र बघतच असतात. त्यांचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो आणि अद्वैत अवॉर्ड घेण्यासाठी तिथे आलेला असतो. त्यामुळे राहुलला आता खूप राग आलेला असतो की एवढं सगळं करून सुद्धा हा अद्वैत इथं कसा काय आला. आणि त्यापेक्षाही जास्त राहुलचा अपमान झालेला असतो, कारण स्टेजवर येऊन सुद्धा त्याच्या नशिबात काय तो पुरस्कार नसतो. म्हणजे पुरस्कार फक्त घेण्याच्या सुद्धा लायकीचा तो नसतो असं तिथे प्रूव्ह होत असतं. आणि मग राहुल अगदी रागानेच अद्वैतकडे बघत असतो. सरोज आता अद्वैतला तिथे एका खुर्चीवर बसवते, अद्वैतला पाणी वगैरे देते. अद्वैत पाणी पितो. संगीता आता अद्वैतला काहीतरी देते आणि अद्वैतला सांगते की हे तुम्ही तोंडात ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. अद्वैत ते तोंडात टाकतो आणि लगेचच अद्वैतला बरं वाटायला लागतं. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, तू बरा आहेस ना. अद्वैत म्हणतो की हो, आता मी बरा आहे. अद्वैत म्हणतो आता बरा आहे मी जातो पुरस्कार घ्यायला. मग अद्वैत आता पुरस्कार घ्यायला उठलेला असतो. अद्वैत स्टेजवर आल्यामुळे राहुलचा चेहरा पडलेला असतो, परंतु राहुल अद्वैतशी तरीही स्माईल करूनच बोलतो आणि बरं झालं तू आलास. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. मग राहुल आणि अद्वैत दोघंही गळाभेट घेतात. अद्वैत राहुलची पाठ थोपटतो. खरं तर अद्वैतला माहीत नसतो राहुलचा खरा चेहरा काय आहे, त्यामुळे आपल्या भावाप्रमाणेच त्याला जपत असतो, भावाप्रमाणेच बघत असतो. परंतु त्यावेळी राहुलच्या मनात मात्र काय चालू असतं हे सगळं आपल्याला माहिती आहे.
राहुल आता चिडलेला असतो. आता तो खाली येतो आणि तिथे दरवाजाजवळ उभं राहतो, कारण खरं त्याची लायकी तीच असते दरवाजाजवळ उभी राहण्याची, कारण गेम खेळून बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जिंकता येत नाही. मग त्यानंतर आता सूत्रसंचालन करणारा माणूस म्हणतो की बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अद्वैत चांदेकरांना देण्यात येतोय, त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तो अवॉर्ड अद्वैतला द्यावा. मान्यवर आता अवॉर्ड देण्यासाठी खोळंबलेले असतात, परंतु अद्वैत मात्र एकाच जागेवर उभा असतो आणि सगळेजण विचार करू लागतात की अद्वैत अवॉर्ड का घेत नाही आहे. मग सरोज अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, जा ना, मान्यवर खोळंबलेत, आधीच खूप उशीर झाला आहे, अवॉर्ड घे ना तो. त्यावेळी अद्वैत म्हणतो की येस आई. अद्वैत आता अवॉर्ड घेण्यासाठी पुढे जाणार असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलाही तिथे आलेली असते. अद्वैत त्याचा स्पीच देत असतो. अद्वैत म्हणत असतो की असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. सरोजला खूप बरं वाटतं. सरोजला असं वाटतं की अद्वैत आता त्याच्या सगळ्या यशाचं जे काही क्रेडिट आहे ते सरोजला देईल. त्यामुळे सरोज हसत असते. माझ्या सगळ्या यशाचं श्रेय मी कला खरे चांदेकर हिला देतोय. माझ्या बायकोला या सगळ्या गोष्टीचं श्रेय जात आहे, असं म्हणत तो कलाकडे बोट दाखवतो. सगळेजण आता कलाकडे बघू लागतात. कला तिथे आलेली असते आणि सगळा फोकस हा कलावर असतो. तर त्यावेळी सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. सरोजला वाटलेलं असतं की अद्वैत त्याच्या यशाचं सगळं श्रेय मला देईल, कारण आत्तापर्यंत मीच त्याला बघत आली आहे. पण सरोजला हे माहीत नसतं की आज जर अद्वैत हा पुरस्कार घेण्यासाठी इथपर्यंत आला आहे तर ते फक्त कलामुळे आला आहे. अदरवाईज तो इथपर्यंत येऊ शकला नसता. अद्वैतला मात्र या गोष्टीची जाण असते. त्यामुळे आजच्या अवॉर्डचं सगळे श्रेय त्याने कलाला दिलेलं असतं, कारण जर कला नसती तर कदाचित तो हा अवॉर्ड घेण्यासाठी आलाच नसता. ही कृतज्ञतेची भावना अद्वैतच्या मनामध्ये असते आणि त्याच हिशोबाने त्याने कलाला हा अवॉर्ड श्रेयित केलेला असतो. मग कला आता अद्वैतजवळ उभी राहते. अद्वैत आता कलाच्या हातात तो पुरस्कार देतो आणि त्यावेळी कला मात्र खूप खुश झालेली असते की चांदेकरने पहिल्यांदा मला कुठल्या तरी गोष्टीचं श्रेय दिलं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.